उदय कॉलनी परिसरातील वत्सला आजी बोरसे यांच्या घराला भीषण आग लागली। घरामध्ये देवपूजा करून वत्सला आजी आपल्या नेहमीच्या कामी निघून गेल्या। घरामध्ये दिवा देवापुढे लावला असता दिव्याची वात उंदराने ओढून नेले। त्याच क्षणी आजूबाजूला असणारे लाकडी कपडे त्याने पेट घेतला। आजीचे फार नुकसान झाले। आजीच्या घरामध्ये 25,000 रुपयांची रोकड आणि काही मालमत्ता होती। नगर परिसरात मोठ्या प्रमाणात बोरसे आजींच्या घरी आग लागत असं बघितलं असेल तर इथे समस्त नागरिक एकदम भीतीचं तणावाचं वातावरण असताना अग्निशामक बोलवण्यात आली। इथे आपण बघितलं असाल तर शेवटपर्यंत थांबून आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला। आजींचं जे काही नुकसान झाले आपण शासनाकडे सगळी मागणी करू आणि आजींना पुरेपूर न्याय मिळवून देण्यात येईल एवढीच मी इच्छा व्यक्त करतो। आजींना न्यायासाठी आपण कुठल्याही परिस्थितीला जाऊ शकतो। कधी जायचं काशीला मला सांगा। 2 मिनिटं। आजी 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 किती वर्षापासून राहता आजी तुम्ही इथे? किती वर्ष आलं तुम्हाला इथे राहून? अनेक वर्षापासून 8 महिने मी भाडं अनेक वर्ष झाले आजींना इथे राहून। 50 वर्षाच्या कुटुंबियात कोण कोण आहे आजी तुमच्या कुटुंबामध्ये? मंदी होते पोरं पण ते वारलेले वारलेली 2 मुली आहेत आणि एक नात। मुली कुठे राहतात? सासरी राहतात का इथेच राहतात मुली तुमच्या? इथेच राहतात। कधी आग लागली आजी? आग कधी वाजता लागली? सकाळी का तुम्ही कुठे होतात तेव्हा? घरामध्ये काही तुमच्या मौल्यवान वस्तू होता का? काय काय होतं? आणि तुम्हाला कोणी कळवलं मग ही आग लागली? तुम्ही कंप्लेंट केली आहे? तुम्हाला इथे आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांचा आणि सगळ्यांची साथ कशी मिळाली तुम्हाला? प्रतिनिधी मुकेश मुंजे, नाशिक।